तुम्ही जर मंदिरात गेलात तर तिकडच्या सुद्धा नागोबाच्या पाषाण मूर्तीवरती उगाचच दुग्धाभिषेक करण्याची गरज नाही आहे. नागोबाच्या प्रत्येक फण्यामध्ये दूध ओतत. तुमचा वेळ आणि दूध दोन्हीचाही अपव्यय टाळा. हे दूध तुम्ही एखाद्या गरजूला द्या किंवा तिथे देवळातच सोडा. ज्याला गरज असेल ते घेऊन जाईल आणि तुम्हाला पुण्य मिळेल. आणि हीच गोष्ट प्रत्येक श्रावणी सोमवारीसुद्धा लक्षात ठेवा. उगाचच महादेवाच्या पिंडीवरती दुग्धाभिषेक करत बसू नका. तुमच्या मनःशांतीसाठी वाटल्यास थोडासा जलाभिषेक करा. देवळाचं पावित्र्य सांभाळा, स्वच्छता राखा, कारण स्वच्छता तिथेच परमेश्वर आहे. आणि एवढी कृपा तुम्ही आपल्या देवावर करा म्हणजे त्याचीही कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आणि सिरियसली थोडा विचार करा की प्रत्येक श्रावणी सोमवारी फक्त जे हजारो लाखो लिटर दूध वाया जातं त्याच्यातून कितीतरी उपाशी लोकांचं पोट भरू शकतं. आणि ह्या अशा काही रूढी परंपरा कालबाह्य केल्याने जर चांगलं निष्पन्न होणार असेल तर ते देवालाही नक्कीच आवडेल ना.